Praise the Lord. Let's pray. पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वरा, धन्यवाद हे सायंकाळसाठी सकाळीसाठी. देवप्पा, आज आम्ही भुकेले ताणलेले तुझे वचन ऐकण्यासाठी आलेलो आहोत. आम्हाला अनुभव घ्यायचा आहे. येशूने जे सांगितलंय की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे प्रत्येक वचनावरती जगत आहे. प्लीज प्रभू, आमच्या ताबा घे, आम्हाला पवित्र आत्मा दे. ही बाप्तिस्मा हे स्टडी करत आहे आम्ही. देवप्पा, भरपूर शिकायला भेटते, भरपूर आमच्या जीवनामधून काढण्याची इच्छा आहे. प्रार्थना आहे की तू आमच्या ताबा घे, आमचे हृदय ती सुनता कर. देवप्पा, तुझी गरज आहे आम्हाला. धन्यवाद हे समयसाठी. ही छोटीशी प्रार्थना येशूच्या गोड नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. Yes, we'll read from page number 217. Pastor, please. शेवटचा पॅराग्राफ. ठीक, आपण वाचन करत आहोत पान नंबर 217, याचा शेवटचा पॅराग्राफ इथून. नवीन करारनाम्याला ख्रिस्ताच्या मरणाने मंजुरी दिली. आध्यात्मिक सुंतेद्वारे ख्रिस्ताच्या प्रायश्चित्ताच्या मरणाला विश्वासाने प्रतिसाद. लोक या करारात प्रविष्ट झाले. बेसुंती लोकांना सांगण्यासाठी ख्रिस्ती लोकांजवळ सुवार्थ आहे. आध्यात्मिक इस्रायलमध्ये सामील झालेल्यांचा बाह्य विधी संस्कार नाही, तर नवीन करारामध्ये अंतर्यामातील विश्वासाची गरज उल्लेखलेली आहे. एखादा जन्मजात यहुदी असू शकतो, परंतु केवळ नवीन जन्मानेच एखादा ख्रिस्ती बनू शकतो. ख्रिस्त येशूमध्ये सुंता काही कामाची नाही व बेसुंताही नाही, तर प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा जो ख्रिस्त, जो विश्वास, तो कामाचा आहे. खरे पाहिले तर आध्यात्मिक दृष्ट्या जी अंतःकरणाची व्हावयाची ती सुंता होय. ख्रिस्ताबरोबर असलेली विमुक्तीचे नाते याची खूण बाप्तिस्मा आहे. तसेच बाप्तिस्मा आध्यात्मिक सुंतेचे दर्शक आहे. त्यामध्ये तुमची देह स्वभावरूप शरीर काढून टाकल्याने जी ख्रिस्ताची सुंता म्हणजे हाताने न केलेली सुंता ती झाली आहे. तुमचा बाप्तिस्मा झाला तेव्हा तुम्ही त्याचबरोबर पुरले गेला, आणि ज्याने त्याला मेलेल्यातून उठवले त्या देवाच्या कृतीवरील विश्वासाच्या द्वारे त्याचबरोबर उठवलेही गेला आहात. येशू ख्रिस्ताने केलेल्या आध्यात्मिक सुंतेद्वारे देही शरीर काढून टाकल्यानंतर ज्यांचा आता बाप्तिस्मा होतो ते ख्रिस्ताला परिधान करतात आणि येशू बरोबर ते करार संबंधात सामील होतात. परिणामी करार आश्वासनाची फलप्राप्ती करून घेण्यास ते सिद्ध होतात. तुम्हामधील जितक्या जणांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाला आहे तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे. आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहात तर अब्राहामाचे संतान आणि वचनाद्वारा वारीस आहात. ज्यांनी ह्या करार संबंधाचा अनुभव घेतला आहे त्यांना देव आत्मविश्वासाची खात्री देतो आणि म्हणतो, मी त्यांचा देव होईल व ते माझे लोक होतील. वा. प्लीज रीड गलातिकरास पत्र, कोलोशियन्स चॅप्टर 3. भावन बहिणो, आमचे बाप्तिस्मा झालेला आहे, तर आमचे लक्ष कुठं असायला पाहिजे? विल रीड अगेन Colossians chapter 3 verses 1 onwards. कलसीकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि 1ल्या वचनापासून आपण वाचत आहोत. म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवलेही गेला आहात, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा. वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका. कारण तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रगट केला जाईल तेव्हा तुम्हीही त्याच्याबरोबर गौरवात प्रगट केले जाल.
पुढं. तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जार कर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ याला मूर्तीपूजा म्हणावी, हे जीवे मानावे. त्यामुळे देवाचा कोप होतो. तुम्हीही पूर्वी त्या वासनात जगत होता, तेव्हा त्यामध्ये तुम्ही चालत होता. परंतु आता क्रोध, संताप, दुष्टपण, निंदा व मुखाने शिवीगाळ करणे ही सर्व आपणापासून दूर करा. एकमेकांशी लबाडी करू नका, कारण तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कृतींसह काढून टाकले आहे, आणि जो नवा मनुष्य आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे, त्याला तुम्ही धारण केले आहे. ह्यात Amen. हेलेनी व यहुदी Yes. तर इथं लिहिलंय स्पष्ट की बाप्तिस्मा झाल्यानंतर आम्ही कुठल्या गोष्टीवरती मनन करणार? या जगाची गोष्टी, या स्वर्गाची गोष्टी. मी हे खटपट केलं पाहिजे, देवा मी कसं अजून जवळ येऊ शकतो आणि तुझ्यासाठी मी काय करू शकतो, हेच माझं तळमळ असायला पाहिजे. नाही का येशूने सांगितलं आम्हाला मत्ते 7:33 मध्ये, देवाच्या राज्य आणि त्याच्या नीतिमत्वासाठी झटा. जे काही पाहिजे तुमच्या पाठीमागं धावत येतील, धावत येतील. खरं आहे ते गोष्टी, पण लक्ष कुठं कुठं असायला पाहिजे? स्वर्गाच्या ठिकाण, नाट या पृथ्वीच्याच ठिकाण. मी पैसे कसं कमवू शकतो, मालमत्ता कशी करू शकतो, प्रॉपर्टी माझं कसं वाढू शकतो? नो. ते माणसाचं खरा बाप्तिस्मा झालेला आहे. आमचे भरपूर सगळ्यांचे बाप्तिस्मा झालेला आहे. पण आज प्रश्न हे आहे की आम्ही एक नवीन उत्पत्ती आहे का? आम्ही कुणाची गोष्टी बोलत असतात लोकांना? कॉन्फरन्स ऑफिस, सेक्शन ऑफिस, या येशूची गोष्टी? दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. लेट्स रीड फर्दर. तत्वामध्ये सॉरी, प्लीज रीड. ख्रिस्त सेवेसाठी समर्पणाची खूण. ख्रिस्त येशू ख्रिस्ताच्या बाप्तिस्म्याच्या वेळेस त्याच्यावर विशेष प्रकारे पवित्र आत्म्याचा वर्षाव झाला, आणि त्याद्वारे पित्याने त्याला ठराविक जी कामगिरी दिली होती ती करण्यासाठी त्याचा अभिषेक करण्यात आला आहे, हे ध्वनित करण्यात आले. त्याच्या अनुभवावरून हे प्रगट होते की पाण्याचा बाप्तिस्मा आणि आत्म्याचा बाप्तिस्मा या दोहोंचीही आवश्यकता आहे. तरी पवित्र आत्म्याच्या प्राप्तीविना झालेला बाप्तिस्मा अपुरा आहे. प्रेषितीय मंडळीमध्ये पाण्याच्या बाप्तिस्म्यानंतर बहुधा पवित्र आत्म्याचा वर्षाव होत असे. म्हणून आज जेव्हा आमचा बाप्तिस्मा पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नामामध्ये होतो, तेव्हा आम्ही पवित्र कार्याला स्वतःला वाहून देतो आणि स्वर्गातील 3 महान शक्तीमध्ये सार्वकालिक सुवार्ता प्रसार कार्यासाठी विलीन होतो. स्टॉप स्टॉप स्टॉप. तर बाप्तिस्मा आम्हाला कशासाठी तयारी करत आहे? येस, की आम्ही येशूला स्वीकारलेलं आहे. ओपन इन सगळ्यांसमोर आम्ही सांगत आहे की आम्ही या जगाला सोडून टाकलेले आहे. हे जगाची मोह, जगाची गोष्टी, शैतानाच्या गोष्टी सगळे सोडून दिलेले आहे. आजपासून मी स्वर्गाच्या राज्याच्या एक सदस्य झालेला आहोत. अँड बाप्तिस्मा प्रिपेअर्स यू. बाप्तिस्माच्या वेळी तुम्हाला पाणीमध्ये डुबून टाकतायत, आणि जेव्हा तुम्हाला डुबून टाकतात तर 2 गोष्टी होत आहे. एक की जुना माणूस मेलेला आहे. दुसरं, ख्रिस्त येशूमध्ये तुम्ही एक नवीन उत्पत्ती झालेला आहे. आणि त्या दिवसापासून देव सगळ्यांना होमवर्क देत आहे की काय केलं पाहिजे, स्वार्थ गजवलं पाहिजे, नथिंग एल्स. तुम्हाला मी पवित्र आत्मा त्यासाठी देत आहे. जे जे लोक हे गोष्टी करत नाही, ते पवित्र आत्मा त्यांच्यावरती जे आहे ते कमी कमी होत चालत आहे. We forget that we are given the homework, assignment to tell the good news to the world. एक बायबलमध्ये एक माणूस होता, मोठा टीचर होता, पंडित होता बायबलचा. रोज ना 10-20 बायबल स्टडी द्यायचा. आणि त्याला समज होता
की नक्की, कारण मी यहुदी आहे आणि मी हे सगळं करत आहे, लोकांना हे जुना करार शिकवत आहे, गॅरंटीड आहे स्वर्गाचा प्रवेश. आणि एक दिवस मध्यरात्री तो येशूला भेटतोय आणि येशू त्याला म्हणत आहे, निकोडिमा, तुझा नवीन जन्म नाही झालं तर स्वर्ग मध्ये तुला प्रवेशच नाहीये. अँड ही वॉज क्लीन बोल्ड. आज येशू आम्हाला सांगत आहे, 7th डे ॲडव्हेंटिस्ट लोकांना, तुमच्या नवीन जन्म झाला नाही, पाणी आणि पवित्र आत्माची बाप्तिस्मा झाला नाही, तर तुम्हाला स्वर्गात प्रवेश नाहीये. आणि बाप्तिस्मा झाला असेल तर तुम्ही ऑन ड्युटी आहे, 24 तास 7 दिवस येशूसाठी. कम ऑन चर्च, यू कॅनॉट बी डुईंग वर्क ओनली ऑन सॅटरडे. रोज केलं पाहिजे खटपट. रोज मी प्रार्थना करतो ऑफिसमध्ये, गुडघ्यावरती जाऊन, देव बाप्पा आज 2 या 3 लोक दे मला, मला इच्छा आहे त्यांच्याशी बोलण्यासाठी, नाहीतर मी आतमधून मरून जातोय. देव बाप्पा, मला तुझ्याची गोष्टी बोलायचं आहे. आणि देव कार्य करत आहे. हिंदू लोक, मुसलमान लोक, रोमन कॅथलिक लोक भेटते मला. हे करू शकता तुम्ही. आणि मग बघा तुमच्या आध्यात्मिक कसं वाढ होणार. तुम्ही दिलं आध्यात्मिक गोष्टी लोकांना, तुम्हाला अजून भेटणार. नाही दिलं तर तुम्हाला भेटणार नाही आणि आम्ही मरणार. आध्यात्मिक मरण येणार आमच्यामध्ये. ॲडव्हेंटिस्ट मध्ये आध्यात्मिक मरण येत आहे, कारण आम्ही आपल्या कॅम्पसमध्ये आपल्या कुटुंब सोडून बाहेर जात नाही. लोकांना हे सांगण्यासाठी की येशू कार्य करू शकतो. वाव. लेट्स प्रे, लेट्स रीड फर्दर. पाप चालनाद्वारे आमची अंतःकरणे शुचिर्भूत करून पवित्र कार्यासाठी आमची तयारी करतो. योहानाने उत्तर काढले, येशू पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करील. यशाने व्यक्त केले की देव त्याच्या लोकांना त्यांच्या अधर्मापासून न्याय करणाऱ्या व दहन करणाऱ्या आत्म्याच्या द्वारे शुद्ध करील. देवाने म्हटले, मी आपला हात लावून क्षार घातल्यासारखा तुझे कीट गाळून नाहीसे करीन, तुझ्यातील सर्व वाईटपण काढून टाकीन, कारण आपला देव भस्म करणारा अग्नीही आहे. जे शरणागती पत्करतात त्यांची पापे भस्म होऊन पवित्र आत्म्याद्वारे शुद्धी होईल. तर तुम्ही आणि मी सगळे काय येशूला समर्पण केलं का? लेट्स रीड रोमकरास पत्र 12:1. रोज ही गोष्टी केलं पाहिजे, कारण आतमध्ये अहंकार पण आहे, मी पण आहे. हे सगळं त्याग केलं पाहिजे, सरेंडर केलं पाहिजे रोज सकाळी. लेट्स रीड इब्री 12वा अध्याय 1ला वचन. इब्री और रोम? नो, रोमन सॉरी. रोमकरास पत्र 12वा अध्याय 1लं वचन. म्हणून बंधुजन हो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवितो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पित करावी. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. दुसरं, देवाची उत्तम, ग्रहणीय आणि परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. येस, या जगाबरोबर आमचा काही संबंध नाही आहे. आमचं स्वर्ग आहे ठिकाण, आणि त्याच्यावरती आम्ही मनन करणार. कसं हनोकने केलं तसं आम्हाला केलं पाहिजे. हनोकच्या फक्त एकच गोष्टी होते, मी देवासाठी काय कार्य करू शकतो, त्याची एक तळमळ होते. दुष्ट लोकांच्या मध्ये जायचो आणि देवाचे गोष्टी सांगून परत यायचो. तो त्याच्याबरोबर मिंगल करायचं नाही, आणि प्रार्थना करायचं त्यांच्यासाठी. देव बाप्पा, थॉम्सनचे मन बदल. मी सत्यच त्यांना शिकवलं आहे, पण ते फार पाषाणमय हृदय आहे त्यांचं. देव बाप्पा, त्यांचे मन बदल. देव बाप्पा, प्लीज त्यांचे मन बदल. कसं केलं पाहिजे?
माहित आहे, एक चर्च आहे हैदराबाद मध्ये, कॅल्वरी टेम्पल चर्च. एक हिंदू मुलगा रस्त्यावरती फिरत होता. त्यांनी एक वयस्कर माणसाला असं ओपन प्रीचिंग करताना बघितलंय. असे भोंगा घेऊन तो सांगत होता, पश्चाताप करा, वेळ आलेली आहे, येशू येणार आहे. ही वॉज नॉट सेव्हन्थ ऍडव्हेंटिस्ट. तो मुलगा त्याला जाऊन सांगितलं की हे काय आहे सर? बोला, येशूला स्वीकारा तुमच्या जीवनामध्ये. तो सर, मला इच्छा आहे, माझ्या घरचे लोकांनी मला हाकलून दिले, कारण मी स्टडीज मध्ये चांगलं नाहीये, काही नाही, दुसरं काहीच करत नाही, फक्त आपले मित्रमैत्रीण फिरत असतो, दंगाफसाद करतो. सर, मला तुम्ही शिकवणी देणार का? त्यांनी त्या मुलगाला शिकवणी दिलं, आणि आज तो मुलगा एक मोठा पास्टर झालेला आहे, आणि तो ते चर्च चालवतो. त्या चर्चमध्ये एका वेळी 60,000 ते 1,00,000 लोक येतात भजन पूजनसाठी. आणि त्याची इंटरव्ह्यू घेतलं. जेव्हा इंटरव्ह्यू घेतलं, त्याला सांगितलं की सर, हे कसं होत आहे? ते सर, मी 3 वाजता उठतो, 3 ते 6 हे देवाबरोबर माझी संबंध जोडण्यासाठी असतं. 3 ते 6. हॅलो, डिड यू हिअर? ही इज नॉट सेव्हन्थ ऍडव्हेंटिस्ट. त्यांनी तो सांगत आहे की मी येशूसाठी माझे जीवन अर्पिवलेलं आहे, त्याग दिलेला आहे, कारण मी कसं होतं मलाच माहित आहे. येशूने माझ्या मध्ये बदल आणलं. तो सगळे फॉरेन कंट्रीज मध्ये प्रवचनसाठी जातो. आणि प्लीज ऐका, आमच्या एक सेव्हन्थ ऍडव्हेंटिस्ट त्याच्या थिओलॉजी सेंटरमध्ये गेला. त्याच्या थिओलॉजी सेंटरमध्ये हा ऍडव्हेंटिस्ट समजला की मी त्यांना शिकवणी देणार, तर तो तिथं पोहोचला. ते सांगितलं त्याला की सर, 5 वाजता ते मुलं उठतात, 5 ते 6 त्यांचे पर्सनल टाइम असतं, प्रार्थना आणि बायबल स्टडी. तर तुम्ही मॉर्निंग डिवोशन घेऊ शकता 6 वाजता, इट ऑल ओके. तो त्या थिओलॉजी सेंटरमध्ये गेला, ऍडव्हेंटिस्ट माणूस, आणि त्याच्यानंतर ना मला फोन करून सांगितलं की थॉमसन, आय वॉज अशेम्ड. मी लज्जित वज्जित झालो. आय टोल्ड, का सर? इज टेलिंग, प्रत्येक मुलगा मुलगी त्या थिओलॉजी सेंटरमध्ये सकाळी पहाटे उठून देवाच्या वचनवरती मनन करतात, आणि देवाच्या कंपल्सरी आहे, देवाच्या एक अध्याय वचन, संपूर्ण अध्याय तोंडपाठ करत आहे. ते तुम्हाला सामर्थ पाहिजे तर हे येशूची वचन जे आहे तुम्ही तोंडपाठ केलं पाहिजे, मगच तुमच्यामधून संपूर्णपणाने जग जाणार. डिड यू हिअर ऍडव्हेंटिस्ट? डिड यू हिअर? आणि जेव्हा तो तिथं मॉर्निंग वर्शिप घेत होता, आणि तो वचन एक सांगितलं, सुरुवात नाही केलं तर एक मुलगा उभा राहायचा आणि सांगायचं, सर, ते वचन असं म्हणत आहे. आणि टेलिंग, आय वॉज अशेम्ड. मी लज्जित फज्जित झालो, कारण मला हे तोंडपाठ माहित नाही, वचन आहे. हे लोक किती होणार आहे. एक दिवस आठवड्यामध्ये उपास प्रार्थना असतं, करावं लागतं, अँड दे डू इट जॉयफुली. सांगत नाही की काय सारखं सारखं उपास प्रार्थना. मंडळी, जागा होण्याची वेळ आलेला आहे. आमच्या इथे जास्त उपास प्रार्थना होत नाही, पण आमच्यामध्ये जेवण असेल तर आम्ही प्लेट, बश्या, कप सगळे घेऊन जातात चर्चमध्ये. व्हेरी सॅड स्टोरी. हे सत्य आहे, हे सांगत आहे, रडून रडून हे सांगत आहे. ह्याच्यामधून आम्ही बाहेर पडलं पाहिजे, नाहीतर आम्हाला स्वर्ग भेटणार नाही. लेट्स रीड आहे. नंतर पवित्र आत्मा त्यांना आपली दाने प्रदान करतो, मंडळीची सेवा करण्यासाठी आणि ख्रिस्त स्वीकार ज्यांनी अजून केला नाही त्यांची सेवा करण्यासाठी. बाप्तिस्म्याच्या समयी पवित्र आत्मा त्यांना विशेष ईश्वरी देणगी देतो. सुरुवातीच्या मंडळीला
पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याद्वारे साक्ष देण्याचे सामर्थ्य लाभले आणि केवळ Yeah. त्याच बाप्तिस्म्याद्वारे राज्याची सार्वकालिक सुवार्ता घोषित करण्याचे कार्य समाप्त करण्यास मंडळी समर्थ होईल. Yeah. मंडळी, कधी आम्हाला सामर्थ्य भेटणार? प्लीज आन्सर मी. हॅलो, हॅलो, कधी आम्हाला सामर्थ्य भेटणार? आणि दान कधी भेटणार? आमच्या चर्चमध्ये दान, पवित्र आत्माचे दान हे दिसत नाही. का माहित आहे? का आम्ही स्टील जगात आहे. जेव्हा मी संडे चर्च पास्टरशिप स्टडी करत आहे ना, मी बघत आहे की ते किती खरपणाने वागत आहे. देवाच्या वचनवरती ते चालत आहे. बोलतात नाही सर, हे देवाचं वचन आहे, हे माझ्या जीवनामध्ये मी ग्रहण केलेलं आहे, मी ह्याच्यामधून बाहेर येऊ शकत नाही. वाव! आणि आम्हाला सगळं काही माहित आहे. आणि मी तंबाखू खात आहे, मी दारू पित आहे, व्यभिचार करत आहे. हॅलो, आणि म्हणतो येस, माझं बाप्तिस्मा झालंय आणि मी सेव्हन्थ ऍडव्हेंटिस्ट चर्चमध्ये आहे आणि मी नक्की स्वर्गाला जाणार. बाकी सगळ्यांचे मरण आहे, मी स्वर्गात जाणार आहे. सॉरी, आम्ही नाही जाणार स्वर्गात. एलन जी व्हाईट म्हणत आहे की 75 ते 80% लोक सेव्हन्थ ऍडव्हेंटिस्ट चर्च मधून नरकात जाणार. हॅलो, डिड यू हिअर? का माहित आहे? कारण त्यांच्यामध्ये बदल झाला नाही, जग सोडले नाही, बाप्तिस्मा घेतले, नोंदणी झाले चर्चच्या रेकॉर्डमध्ये, पण तिथं स्वर्गामध्ये नोंदणी होत आहे की थॉम्सनला पापाबरोबर फार संबंध ठेवायची इच्छा आहे, त्याला मज्जा येत आहे हे सगळे करण्यासाठी. अँड सॅटर्डेला थॉम्सन चर्चमध्ये येऊन देव 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 करतो, स्पेशल गीत गातो. नॉट एक्सेप्टेबल, ब्रदर्स अँड सिस्टर, इट इज नॉट एक्सेप्टेबल टू गॉड. Yes, please read one more paragraph. We close. मंडळीत प्रविष्ट होण्याची खूण. बाप्तिस्मा एखाद्या व्यक्तीचा नवा जन्म झाल्याची खूण आहे. तसेच बाप्तिस्मा ख्रिस्ताच्या आध्यात्मिक राज्यात प्रवेश झाल्याचे चिन्ह आहे. त्याद्वारे नवीन विश्वासक ज्या अर्थी ख्रिस्तामध्ये विलीन होतो, त्या अर्थी बाप्तिस्मा नेहमी मंडळीतील प्रवेशद्वाराप्रमाणे कार्य करतो. बाप्तिस्म्याद्वारे प्रभू नवीन शिष्यांना विश्वासकांची मंडळी, त्याचे शरीर मंडळी यामध्ये सामील करीत असे. त्यानंतर ते देवाच्या कुटुंबातील सभासद बनत असे. मंडळीच्या कुटुंबामध्ये सामील झाल्याविना कुणाचा बाप्तिस्मा होऊ शकत नाही. Did you hear? I cannot say I am not going to be a part of the Seventh Adventist Church, but I'll take baptism. शक्य नाही आहे, कारण तुम्ही बाप्तिस्मा घेतलं तर देवाच्या मंडळी जॉईंट होत आहे तुम्ही, अँड पृथ्वीवरती त्याची चर्च जॉईन करत आहे आणि हे विश्वास ठेवत आहे की मी स्वर्गामध्ये बाप, पुत्र आणि पवित्र आत्माच्या कुटुंबामध्ये मी एक सदस्य झालेला आहोत. And that is why I am entering this new things. Wow. तर प्रश्न आज ये है, we'll close with this thought. तुमच्या नवीन जन्म झालाय का? काय काय गोष्टीवरती तुम्ही मनन करत असतात? हे प्रश्न तुम्हाला मी विचारत आहे आणि हे प्रश्न मी स्वतःला विचारत आहे. मी 70 लोकांना बाप्तिस्मा दिले असेल, स्टडी करून बाप्तिस्मा दिले असेल, पण माझ्यामध्ये येशू नसेल तर मला स्वर्ग भेटणार नाही, तुम्हाला स्वर्ग भेटणार नाही. आज माझी कलकलून प्रार्थना आहे, विनंती आहे, भावन बहिणो, आम्हाला स्वर्ग पाहिजे असेल, खऱ्या मनाने जे बायबल सांगत आहे ते केलं पाहिजे.
देवाच्या वचनावरती चाललं पाहिजे विश्वासाने, कारण बायबल म्हणत आहे की नीतिमान मनुष्य विश्वासाने जगत आहे. वा, यू विल नॉट बी बिटर विथ द चर्च. नाराज नाही होणार की मला पोस्ट भेटलं नाही, मला ते प्रमोशन भेटलं नाही, मला एल्डर केलं नाही, मी चर्चला जाणार नाही. कितीतरी लोक चर्च सोडत आहे फॉर दिस रिझन. का माहित आहे? कारण आज सुद्धा त्यांच्यामध्ये जग आहे. मी पण आहे. मला हे चांगलं वाटलं नाही, ते पास्टरने असं सांगितलं मला, मी चर्चला येणार नाही. नो नो नो, आम्ही सगळे भाऊ बहीण आहे. आणि येशूची प्रार्थना आहे, शेवटचं प्रार्थना आहे येशूचं काय होतं माहित आहे? हे देवा, जसं मी आणि तू एक आहे, तसं माझी इच्छा आहे की सगळे बिलीवर एक असला पाहिजे. जेव्हा आम्ही सगळे एक झाले ना, तेव्हा आमच्यावरती ते पाऊस पडणार, लॅटर रेन, पाऊस आमच्यावरती पडणार. Wow. God bless you this morning. God bless you. We close. Thank you.